आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांचा भव्य सत्कारासह मिरवणूक संपन्न. परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात गंगाखेड विधानसभा मतदार जनसमूह रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे, रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे, प्राध्यापक अनिल कांबळे, जिल्हा प्रवक्ते संदीप माटेगावकर, मित्रमंडळाचे तालुका अध्यक्ष गणेश कदम, बंटी उर्फ नितीन कदम, भरत एकलारे, बाळासाहेब कदम, विशाल किरडे, विश्वनाथ होळकर, प्रशांत कापसे, गोविंद ठाकूर, अंकित कदम, लक्ष्मण कदम, सय्यद अली, अमीन सर, संतोष सातपुते, उत्तमराव ढोणे, छगन मोरे, रामकिशन रौंदळे, मुकुंद भोळे, मधुकर गायकवाड, धम्मा जोंधळे, वीरेश कसबे, अनिल खर्ग खटारे, अनिल पंडित, हर्षवर्धन गायकवाड, राजकुमार सूर्यवंशी, अजय गायकवाड, कुंदन ठाकूर, अनिल नरवाडे, पवन दवणे इत्यादींसह मुस्लिम, मराठा, बौद्ध, मातंग, महिला, पुरुष या भव्य अशा रॅलीमध्ये सहभागी होते. ही रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, सिद्धार्थनगर, भीमनगर, कुरेशी मोहल्ला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, बसवेसर चौक, हजरत मस्तान शाहवली, छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे भव्य आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांचा सत्कार समारंभ करून समारोपीय भाषण करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुकुंद भोळे, बंटी उर्फ नितीन कदम, गणेश कदम, विश्वनाथ होळकर यांच्या सर्व मित्रमंडळाचं सहकार्य लाभलं. साहेब आहेत ना रॅली माय माऊल्यांचा साहेब आगे बढ़ो. थोडं समोर समोर घ्या वाहन. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. या ठिकाणी महायुती पुरस्कृत राष्ट्रीय समाज पक्ष जनाई मातेच्या आशीर्वादानं, प्रेरणेनं आणि सर्वच महापुरुषांच्या विचारानं या ठिकाणी भारलेले व्यक्तिमत्व आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे काका. ही जनता माझं कवच आहे ना. ही कवच किती मोठं कवच आहे. आणि एवढं मोठं कवच असताना तुम्ही काय करू शकता? गोळी लागणार नाही तुमची. एक एक फोटोशूट मधून जरी गोळी घातली तरी लागणार नाही. सन्माननीय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, माझं ही जनता म्हणजे माझं बुलेट प्रूफ जॅकेट आहे म्हणायचे. म्हणत होते बाळासाहेब. ते म्हणायचे मला गोळी घालायची लागत नाही. खरंच तसंही माझे बी हे बुलेट प्रूफ जॅकेटच आहे ना समोर बसलेले. मला कोण असं गोळी घालून तर काय काहीच लागत नाही मला. आणि ज्या दिवशी हे काय व्हायचं असेल होईल, जे नशिबात असेल ते होणार. मारायचं मारा बाबा, काय तुझ्या मारा, काय प्रॉब्लेम आहे मला. एक दिवस सगळे जायला आले तर राहायला तुम्ही काय गावाकडे सगळ्यांना जायचं एक दिवस जाऊ, काय विषय त्याच्यामध्ये. पण राहू ताट मानानं राहू. बघा म्हणजे रत्नाकर गुट्टे मॉडेल तर वागणार नाही, अजिबात नाही.
आणि तुम्हाला सगळ्याला पुरून उरतो. मी एकटाच आहे, ओबीसी आहे, पण मराठा समाज मी माझ्यासोबत आहे, लक्षात ठेवा. तुमच्यापेक्षा जास्त माझ्यासोबत आहे, कारण मी मराठा समाजाला सोबत जो राहतो त्यांचा विश्वास आहे माझ्यावर. तुम्हाला तुमचा विश्वास नाही त्यांचा. त्यांचं भलं करतो, त्यांचे कामं करतो, त्यांचं सगळं करतो, पण जाती धर्माचं राजकारण करत नाही. सगळ्या जाती धर्माला घेऊन सोबत चालतो. म्हणून माझ्यासोबत सगळे लोक आहेत. आणि तुमच्यासोबत आज हालत काय पुणेमध्ये हालत अशी आहे, 50% 60% प्रत्येक गावात, मराठा समाजाच्या गावामध्ये रत्नागिरी कुठे मत पडणार. प्रत्येक गावात. बाबांनी सांगितलं, फिरलो म्हणले, पण कुणीच विरोधात बोललं ना. विरोधात कसं बोलेल बाबा? आणि कशामुळे बोलत? कामं केलं त्यांचे मी. आणि रत्नागिरी एक पैसा घेतो कुणाकडून? कुणी सांगावं 1 रुपया कुणाकडून घेतो म्हणून फंडासाठी? बाबा माझा फंड असेल, डीपीडीचा फंड असेल, वैयक्तिक माझा फंड असेल, त्याच्यानंतर 25-15चा फंड असेल, 25 मध्ये 65 कोटी रुपये आणले. मला पैसे मिळतात, मला देतात, माझे संबंध आहेत. पण कुणी जर माझ्या कार्यकर्त्यांना म्हणला की माझ्याकडून 2 रुपये घेतले किंवा त्याचा टक्केवारी घेतली, तर आपण म्हणजे वाटल ते आपण गुन्हेगारी घेतो त्याच्यामध्ये. कुणी सांगणार नाही असं. दुसरी गोष्ट, यांची हे पैसे टक्केवारी घेऊन 2-2 वर्ष ठेवते, तरी त्याला फंड देत नाही. मग शेवटी म्हणजे झालं बाई, पैसे परत घेऊन जा, वापरायचे 2 वर्षे, पुन्हा परत घेऊन जा. परत ते याचे कसे 20 दिलेले असले हे 5 घेऊन जा, पुन्हा आणखी काय 5 घेऊन जा. अरे बाबा, त्याने कुठून तरी आणून दिलेले असते. तुझा कार्यकर्ता आहे. ही हालत अशी आहे. कोण्या कार्यकर्त्याला पदपू द्यायचं नाही, कोण्या कार्यकर्त्याला मोठं होऊ द्यायचं नाही. आणि एक माझा लक्षात आहे, माझ्या बापाने मला शिकवलंय, झाडाखाली झाड कधीच वाढत नसतं. झाडाखाली झाड वाढतं का? वाढत नाही. तसं कार्यकर्ता, माझा कार्यकर्ता माझ्यापेक्षा मोठा होणं, एखादा होऊही शकतो. काय प्रॉब्लेम आहे आपल्याला? सोडून देऊन घरी बसू आपण. एखादा कार्यकर्ता लढतो, काय विषय आपल्याला? मी असं मनाला समजून घेणारा मी कार्यकर्ता.